श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपलं जर किचन पश्चिम दिशेला असेल तर आपण नक्की काय करावं. वास्तुशास्त्रानुसार अशा आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत असतात, पण आपण त्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या पाळू शकत नाही. वास्तुशास्त्रानुसार आपलं किचन जे आहे, स्वयंपाकघर जे आहे ते आग्नेय कोपऱ्यामध्ये असावं. घरामध्ये स्वयंपाकघर बऱ्याच घरांमध्ये हे पश्चिमेला सुद्धा असतात. अशा वेळी काहीतरी अडथळे, आर्थिक ताण किंवा मग घरात सतत वाद होऊ शकतात. असं का होतं, त्यामागे काही वास्तुशास्त्रीय लॉजिक आहे का, आणि जर तुमचं किचन पश्चिमेला असेल तर त्याचं संतुलन साधण्यासाठी कोणते उपाय करता येतील, या विषयावरती आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओना लाईक देखील करा. बघा, सर्वात महत्त्वाचं, जर तुमचं स्वयंपाकघर योग्य दिशेला असेल तर काळजी करण्याची गरज नाही. योग्य उपाय केल्यास नकारात्मकता किंवा मग नकारात्मकतेचा प्रभाव कमी होतो आणि घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाक करताना सकारात्मक विचार ठेवावेत आणि स्वच्छता पाळावी. यामुळे वास्तुदोष आपोआप कमी होतात. आता घराच्या पश्चिम दिशेला स्वयंपाकघर बांधणं हे योग्य मानलं जात नाही, कारण वास्तुशास्त्रानुसार ही दिशा हवेच्या घटकाशी संबंधित आहे आणि स्वयंपाकघर अग्नी घटकाचं प्रतीक आहे. जर स्वयंपाकघर पश्चिम दिशेला असेल तर ते योग्य किंवा मग अयोग्य असू शकतं. त्याचा स्पर्श वायव्य दिशेला सुद्धा होतो आणि वेगळा प्रभाव जो आहे तो त्याचा पडत असतो. त्यामुळे अनावश्यक खर्च सुद्धा होऊ शकतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये रोग, अपघात आणि मुलांबद्दल चिंता सुद्धा वाढू शकते. करिअरमध्ये अस्थिरता येऊ शकते. कुटुंबातील संबंध बिघडू शकतात. मुलांच्या विवाहामध्ये विलंब सुद्धा होऊ शकतो. आता ही सर्व वास्तुशास्त्रीय कारणं आहेत. याला वास्तुशास्त्रीय उपाय सुद्धा आहेत. जर स्वयंपाकघर आग्नेय दिशेला म्हणजे अग्नी कोपऱ्यामध्ये नसेल तर सेंद्री गणेशजींचं चित्र ईशान्य दिशेला म्हणजेच ईशान्य कोपऱ्यामध्ये लावावं असं सांगितलं जातं. जर तुमचं स्वयंपाकघर अग्नी कोणामध्ये नसून इतर दिशेला बांधलं असेल तर तिथे यज्ञ करणाऱ्या ऋषींचे फोटो लावावे. आता अग्नी कोपऱ्यातील स्वयंपाकघर व्यवस्थित करता येत नसेल तर पूर्व किंवा मग वायव्य कोपरा कधीही चांगला मानला जातो, पण कधीही अन्न शिजवताना तोंड मात्र दक्षिणेकडे असावं असं सांगितलं गेले. यासाठी आपण तज्ज्ञांचा सल्ला सुद्धा नक्कीच घेऊ शकता. शिवाय वास्तुशास्त्रानुसार आग्नेय कोपऱ्यामध्ये स्वयंपाकघर असणं हे शुभ मानलं जातं. आग्नेय कोणाच्या दिशेचा शासक ग्रह शुक्र आहे. शुक्र हा सुख आणि समृद्धी देणारा ग्रह आहे. स्वयंपाकघर आग्नेय दिशेला नसेल तर पूर्वेला असलं तरी सुद्धा चालतं. बाकी दिशांमध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. जर तुमचं स्वयंपाकघर पश्चिम दिशेला बांधलं असेल तर आणखी काय करता येईल हे आपण बघूयात. सर्वात आधी तर स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावं. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असावं हे सर्वात शुभ असतं, कारण ही दिशा अग्नितत्वाची दिशा आहे. स्वयंपाक करताना अग्नीचा संबंध येतो. जर अग्नी कोपऱ्यामध्ये स्वयंपाकघर नसेल तर दुसरी दिशा उत्तम असेल, ती म्हणजे पूर्व दिशा. मात्र काही घरं अशी असतात जिथे स्वयंपाकघर पश्चिमेला असतं. अशा परिस्थितीत काही नकारात्मक परिणाम जाणवू शकतात आणि म्हणूनच आपण योग्य वास्तुशास्त्रीय उपाय करणंही गरजेचं असतं. आता तर त्यासाठी काय करता येईल, तर जर तुमचं स्वयंपाकघर पश्चिम दिशेला असेल तर तुम्हाला काही परिणाम जाणवू शकतात. पश्चिम दिशा ही शनी आणि वरुण यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे घरामध्ये स्थिरता राहते. घरातील पुरुष मंडळींच्या करिअरमध्ये प्रगती होते. पैशांची बचत होऊ शकते, परंतु खर्चही अनपेक्षित वाढू शकतात. आता नकारात्मक परिणाम म्हणजे काय, अन्न शिजवताना निगेटिव्ह एनर्जी निर्माण होऊ शकते. गृहिणीच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. घरामध्ये आर्थिक चढ उतार आणि अचानक खर्च वाढू शकतात. कधी कधी कुटुंबातील लोकांमध्ये मतभेद आणि वाद होऊ शकतात. मग अशा वेळी कोणते उपाय करावे, तर स्वयंपाक करताना तोंड पूर्वेकडे असावं याची काळजी घ्यावी. पूर्व दिशा सकारात्मक ऊर्जा देते आणि घरामध्ये सुख समृद्धी वाढवते. शिवाय पश्चिम दिशेला स्वयंपाकघर जर असेल तर अग्नितत्व वाढण्यासाठी लाल, पिवळा किंवा मग केशरी रंग यांचा जास्तीत जास्त वापर करावा. गॅसजवळ लाल रंगाच्या वस्तू ठेवाव्यात. पश्चिमेकडील स्वयंपाकघरातील अग्नितत्व वाढवण्यासाठी स्टोवच्या मागे तांबड्या रंगाचा मार्बल किंवा मग पेंट करावा. याही व्यतिरिक्त
स्वयंपाकघरामध्ये कॉपर किंवा मग ब्रासची भांडी जी आहे ती ठेवावी. पाण्याचा घडा शक्यतो तांब्याचा असावा. शिवाय किचन पश्चिम दिशेला असेल तर पश्चिम दिशेचा निगेटिव्ह प्रभाव टाळण्यासाठी रोज संध्याकाळी स्वयंपाकघरामध्ये तुपाचा दिवा लावावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. याही व्यतिरिक्त गॅसच्या आसपास स्वच्छता ठेवावी. तुटलेल्या प्लेट्स, गळके नळ किंवा मग खराब झालेले बर्नर बदलून टाकावेत. तुटलेल्या वस्तू घरामध्ये ठेवणं टाळावं. जर आपल्याला जास्त त्रास होत असेल तर स्वयंपाकघरामध्ये वास्तुदोष निवारण यंत्र किंवा मग पंचमुखी हनुमानाची प्रतिमा ठेवली तरी सुद्धा चालतं. पण या गोष्टी तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने करू शकता. या व्यतिरिक्त नैऋत्येमध्ये किचन बनवणे असा सल्ला सुद्धा दिला जातो. उत्तर किंवा मग ईशान्य कोपऱ्यामध्ये बनवलेले स्वयंपाकघर हे गंभीर आजारांना कारणीभूत ठरतं. वास्तुशास्त्रानुसार चुकूनही दक्षिण पश्चिमेला स्वयंपाकघर बनवू नका. या दिशेला स्वयंपाकघर असणं हा घराचा प्रमुख वास्तुदोष मानला गेला आहे. यामुळे घरातील गृहिणी आजारी पडू शकते आणि अनावश्यक खर्चही वाढू शकतात. दक्षिण पश्चिम कोपऱ्यातील स्वयंपाकघर हे चांगलं मानलं जात नाही. त्यामुळे घरगुती कलह, त्रास, अपघात होण्याची भीती असते. मात्र आधी सांगितल्याप्रमाणे जर तुमचं स्वयंपाकघर योग्य दिशेला नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. योग्य उपाय केल्यास नकारात्मक प्रभाव तुम्ही कमी करू शकतात. घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाक करताना सकारात्मक विचार ठेवावेत आणि स्वच्छता पाळावी. यामुळे वास्तुदोष आपोआप कमी होत जातात. आणि अगदी काही जमलं नाही तरी गॅस स्टोवची स्वच्छता करून तुपाचा दिवा प्रज्वलित केला तरी स्वयंपाकघरातील सर्व निगेटिव्हिटी दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकते. असं सांगितलं जातं जर हे उपाय तुम्ही योग्य प्रकारे केले तर घरामध्ये नक्कीच आनंद, आर्थिक स्थिरता आणि आरोग्य टिकून राहण्यास मदत मिळेल. तर मंडळी, तुमचं किचन कोणत्या दिशेला आहे कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करायचा आहे. धन्यवाद.